आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यातील कोल्हे गावात। तर कोल्हे या गावात आपण श्री मल्लिकार्जुन आणि श्री कालका देवी या मंदिराला भेट देणार आहोत। पूर्वीच्या काळी इथे रान होतं आणि रेवाळ्यांची गुरं यायची। तर ती एक गाय होती, ती इथे पाना सोडायची म्हणून त्या रेवाळ्यांनी शोध घेतलेली। अच्छा। आणि त्याच्या स्वप्नात गेला रेवाळ्यांच्या गावाण्यातल्या की असं मी अमुक ठिकाणी आहे, तुम्ही माझं मंदिर बांधा। म्हणून त्या पहिल्या छप्पराचा होता साधा, आता ह्या नवीन केले म्हणजे त्या काळच्या पूर्वीच्या। बरोबर। तिथे महाशिवरात्रीचा उत्सव होतो। आणि बाजूला जे कालिका मंदिर त्याच्या शिमग्यात ना। अच्छा, म्हणजे रूपा लागतात, पालखी वगैरे गाव घेतात। हे देऊळ दुपारी वगैरे बंद असतं? नाही, उघडं। तर तुम्ही नसाल तरी येऊन दर्शन। गुरुवांचा मान आहे। अच्छा, जी गुरुवाडी आहे ना, हे पुजारी म्हणून ठेवले। अच्छा, त्याने पूजा रोज करायची। मंदिराच्या प्रशस्त परिसरामध्ये फेरफटका मारून आमचे पाय इथे असलेला श्री कालिका माता मंदिराकडे वळले। कालिका मातेच्या मंदिराचा याच वर्षी जीर्णोद्धार पूर्ण झाला आहे। हे मंदिर जरी नवीन बांधलं असलं तरी यात पारंपरिक कोकणी शैलीचं दर्शन होतं। मंदिरात जाऊन सर्व देवतांचे दर्शन घेतले। मंडळी, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला गव्हाणे फाट्यावरनं आत यावं लागेल। गव्हाणे फाटा हा देवदे फाट्याच्या पुढे आहे जर तुम्ही रत्नागिरीच्या दिशेने येत आहे, आणि लांजाच्या जरासं पुढे जर तुम्ही राजापूरच्या बाजूने येत आहे। तर गव्हाणे गावाच्या पुढे हे कोल्हे गाव आहे। वाट थोडी बिकट आहे, पण कोणतीही गाडी घेऊन तुम्ही येऊ शकता। आणि लांजावरना एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा आहेत। तर मंडळी, आजच्या भागात एवढंच। ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, आणि पुढील कुठल्या देवळाला आम्ही भेट द्यायला हवी हेही आम्हाला कमेंट मध्ये सांगा।